डिस्क्लायमर, एक विशेष सूचना. या व्हिडिओमधील कथा पूर्णपणे काल्पनिक आहेत. ही कथा आपल्या मनोरंजनासाठी बनवण्यात आली आहे. कथेतील पात्र, ठिकाणे आणि पात्रांची नावे पूर्ण काल्पनिक आहेत. त्यांचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. असल्यास तो केवळ योगायोग समजावा. कोणाच्याही भावना दुखावण्याचा चॅनेलचा हेतू नाही. नमस्कार मित्रांनो, मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर. आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा, प्लॅटफॉर्म क्रमांक 5 चे रहस्य. एक भय कथा. रात्रीचे 1:30 वाजले होते. मी पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या शेवटच्या लोकल मधून उतरलो होतो आणि मला कोकणात जाण्यासाठी रात्री 2:30 वाजताची एक्सप्रेस पकडायची होती. माझ्या ट्रेनला अजून 1 तास बाकी होता आणि दादर स्टेशनवर रात्रीच्या वेळी इतकी वर्दळ नव्हती. काही मोजकेच प्रवासी होते. प्लॅटफॉर्मवर एक भयान शांतता पसरली होती. मी माझ्या बॅगेवर बसून डोळे मिटून घेणार होतो, इतक्यात मला एक विचित्र गोष्ट दिसली. स्टेशनच्या एका कोपऱ्यात, जिथे सहसा कुणी जात नाही, एक जुना प्लॅटफॉर्म होता. त्यावर कसलाच दिवा नव्हता, फक्त मिट्ट काळोख होता. त्यावर प्लॅटफॉर्म क्रमांक 5 नो एंट्री असा गजलेला बोर्ड दिसला. मला आठवतंय, मी लहानपणापासून ह्या स्टेशनवर येतोय, पण हा प्लॅटफॉर्म मी कधीच वापरलेला पाहिला नव्हता. तो नेहमीच बंद असायचा. माझ्या मनात कुतूहल जागृत झालं. मी उठलो आणि त्या प्लॅटफॉर्मकडे चालू लागलो. जसजसा मी जवळ जात होतो, तसतशी हवेत एक थंडगार लाट जाणवली. जणू काही हिवाळ्यातील रात्रीची हवा असेल. तिथल्या ट्रॅकवर गवत उगवलं होतं आणि रूळ गजलेले होते. मी त्या बोर्डच्या जवळ पोहोचलो. अचानक मला एक लांबून मंद पण स्पष्ट असा हॉर्न आवाज ऐकू आला. हॉर्नचा आवाज खूप जुनाट आणि विदारक होता. मी विचार केला, या ट्रॅकवर जर गाडी येणार नाही, मग हा आवाज कशाचा? मी आवाज आला त्या दिशेने पाहिलं तर अंधार. मला एक दुसरी आकृती दिसली. ती आकृती एका स्टेशन मास्टरची होती, जो अगदी जुन्या काळातल्या गणवेश घातलेला होता. तो माझ्याकडे न पाहता त्या बंद असलेल्या ट्रॅककडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. डोळे अगदी रिकामे वाटत होते. मास्तर, हा प्लॅटफॉर्म कशासाठी बंद आहे? मी विचारलं. त्याने माझ्याकडे मान वळवली, पण त्याच्या चेहऱ्यावर कसलाच प्रतिसाद नव्हता. त्याचे ओठ हलले, पण आवाज आला नाही. जणू काही तो बोलतच नव्हता. त्याच क्षणी मला पुन्हा तोच हॉर्न आवाज ऐकू आला, पण यावेळी तो खूप जवळून आला आणि त्या गजलेल्या प्लॅटफॉर्म 5 वरून एक ट्रेन हळूहळू येताना दिसली. ती ट्रेनही खूप जुनी होती. तिच्या डब्यांवर धूळ साचलेली होती आणि दिवे मिणमिणत होते. तिचा रंग काळवंडलेला होता आणि तिला कसला तरी विचित्र वास येत होता. मी पूर्णपणे गोंधळलो. हा प्लॅटफॉर्म तर बंद आहे, ही ट्रेन कुठून आली? ती ट्रेन हळूहळू प्लॅटफॉर्मवर थांबली. तिच्या दरवाजातून कुणीच उतरलं नाही आणि कुणीच चढलं नाही. मी धाडस करून तिच्या खिडकीतून आत पाहिलं. आतमध्ये अनेक प्रवासी बसलेले होते, पण त्यांचे चेहरे अस्पष्ट होते, जणू काही धुक्यातून पाहत असल्यासारखे. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची उदासी आणि भीती दिसत होती. ते सर्वजण माझ्याकडेच पाहत होते, पण त्यांच्या डोळ्यात कसलाच जिवंतपणा नव्हता. माझ्या अंगावर काटा आला. हे काय होतं? अचानक ट्रेनच्या एका डब्यातून एका लहान मुलीचा आवाज ऐकू आला. तो आवाज खूपच अस्पष्ट पण भीतीदायक होता. येऊ नकोस, इथे येऊ नकोस. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी मागे वळलो. तो स्टेशन मास्टर तिथे नव्हता. मी पुन्हा ट्रेनकडे पाहिलं. ती ट्रेन पुन्हा हळूहळू पुढे सरकू लागली आणि काही क्षणात ती अंधारात अदृश्य झाली. जणू काही तिथे काहीच होतच नव्हतं. प्लॅटफॉर्म 5 पुन्हा रिकामा झाला. तिथे फक्त काळोख आणि ती भयान शांतता होती. मी धावत पळत माझ्या प्लॅटफॉर्मवर परत आलो. माझं हृदय जोराजोरात धडधडत होतं. मला घाम फुटला होता. माझी ट्रेन येण्याची घोषणा झाली. मी धावत पळत ट्रेनमध्ये चढलो. आत बसल्यावर मी खिडकीतून प्लॅटफॉर्म 5 कडे पाहिलं. तो अजूनही काळोखात बुडालेला होता.
आणि त्यावर कसलीच ट्रेन नव्हती. मी दुसऱ्याच दिवशी एका जुन्या रेल्वे कर्मचाऱ्याशी बोललो. त्याने मला सांगितलं की प्लॅटफॉर्म क्रमांक 5. तो एक क्षण थांबला. अहो साहेब, तो प्लॅटफॉर्म कित्येक वर्षापूर्वीच बंद केलाय. तिथे खूप वर्षापूर्वी एक मोठा अपघात झाला होता. एक ट्रेन रुळावरून घसरली होती आणि त्यात अनेक प्रवासी मरण पावले होते. तेव्हापासून तो प्लॅटफॉर्म भूतांनी पछाडलेला आहे असं लोक म्हणतात. रात्रीच्या वेळेत तिथे काहीतरी विचित्र गोष्टी घडतात असं ऐकलंय. त्या रात्रीचा अनुभव माझ्या मनात कायमचा घर करून राहिलाय. आजही जेव्हा मी एखाद्या रेल्वे स्टेशनवर जातो तिथे मला प्लॅटफॉर्म 5 आणि त्या अदृश्य ट्रेनची आठवण येते आणि मला खात्री आहे की ती केवळ एक भीतीदायक स्वप्न नव्हती. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा. आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आशा आहे की प्लॅटफॉर्म क्रमांक 5 चे रहस्य, एक भयकथा, ही भयकथा आपल्याला नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.